तिळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात, जसे की मौसूद वड्या, लाडू, चिक्की. तर कुठल्या पदार्थाला कसा पाक हवा ह्याविषयी आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. तर अगदी सोप्या भाषेमध्ये सांगते. तिळाची वडी करताना पाक तयार झाल्यानंतर त्याचा थोडासा गोळा पाण्यामध्ये टाकून बघायचा. त्याचा अगदी जेलीसारखा पाक किंवा एकदम जेलीसारखा गोळा जेव्हा फॉर्म होतो पाण्यामध्ये, तेव्हा समजून जायचं की पाक तयार आहे. त्यामध्ये तिळाची पावडर टाकायची आणि वड्या थापून घ्यायच्या. त्यानंतर तिळाचे लाडू करताना पाक हा आपल्याला एकदम पातळही नको असतो किंवा जास्त घट्टही किंवा कडकही नको असतो. तर पाण्यामध्ये पाक तयार झाल्यानंतर टाकून बघायचं. त्याचा छोटासा चांगला गोळा तयार झाला की समजून जायचं की पाक रेडी आहे. त्यामध्ये तीळ टाकायची आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे. त्यानंतर तिळाची चिक्की करताना पाक अगदी कडक हवा असतो. त्यामुळे जेव्हा पाक डार्क कलरचा होतो, तर त्यातला थोडासा पोर्शन पाण्यामध्ये टाकून बघायचा आणि एकदम घट्ट किंवा कडक गोळा बनला असेल तर तुमचा पाक रेडी आहे. किंवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याची तार बाहेर काढल्यानंतर लगेच जर तुटायला लागली तर समजून जायचं की पाक रेडी आहे. त्यामध्ये तीळ टाकायची आणि मस्तपैकी चिक्क्या पाडून घ्यायच्या. सो ह्या टिप्स फॉलो करून तुम्ही तिळाचे पदार्थ बनवा. नक्कीच व्यवस्थित बनतील. अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी सानिकाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.